हॅलो, आय होप सर्वजण चांगले असणार. SSC सिलेक्शन पोस्टची फॉर्मची तारीख शेवटची 23 तारीख आहे, त्यामुळं अजूनही डेट्स आहेत. ज्यांनी कोणी फॉर्म भरला नाही किंवा ज्यांना डाऊट आहे की कोणत्या पोस्टला प्रेफरन्स द्यायचे, कारण की खूप काही पोस्ट आहे, त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पोस्टबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशनची जरूरत नाही की एक्झॅक्टली हेच स्किल पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे, टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे अशा एकूण मी 10 पोस्ट काढलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल 10वी किंवा 12वी असलं तरी चालतं. बाकीचे ज्या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट आहे त्याला पर्टिक्युलर त्या फील्डचं काहीतरी डेटा किंवा क्वालिफिकेशन पाहिजे असतो, तर ते नॉर्मल झालं. परंतु हे असे पोस्ट ह्या जनरल आहे जे सर्वांसाठी अप्लाय करू शकतात. जरी तुम्ही 12वी किंवा ग्रॅज्युएशनचे असेल, तुम्ही 10वीला पण अप्लाय करू शकतात आणि 12वीला पण अप्लाय करू शकतात. आणि जर नुसतं 10वी असेल तर नुसतं 10वी, पण बाकीचे तर सर्वांना अप्लाय करू शकतात. तर हे तुम्ही एकदा प्रेफरन्स बघून घ्या. हे कोड मी स्वतः रात्रभर जागून तुमच्यासाठी एक 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 आणलंय. सगळं काही ओरिजिनल दाखवतो तुम्हाला, बघा. तर हा सिलेबस आहे आपला. हा सिलेबस टोटल असणार आहे, याच्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता. तर टोटल 25-25-25चे 4 क्वेश्चन. जशी आपली महाराष्ट्रातली सरळ सेवा असते तशीच ही सेंटरची सरळ सेवा आहे असं तुम्ही ॲज्युम करा. जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग, GK-GS, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश लँग्वेज. 25 चोक 100 प्रश्न, 60 मिनिटं म्हणजे 1 तास भेटणार आहे. 0.50 नेगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे 1/4 आहे. आणि हिंदी आणि इंग्लिशमध्येच पेपर सेट होतो, तर तेवढं प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. हा सिलेबस आहे, हा पण मी ऑलरेडी शेअर केला होता, परंतु एकदा तुम्हाला कळायला पाहिजे. हा मॅट्रिक्युलेशन लेवल म्हणजे 10वी बेसवरचा सिलेबस आहे, 10th बेसवरचा हा तुमचा सिलेबस आहे. ठीक आहे, बघून घ्या. चारीचे चारी टोटल सब्जेक्ट्स आहे. त्यानंतर हा वाला 10वी+2 म्हणजे 12वी लेवलचा सिलेबस आहे, 12th लेवलवरचा. एकदा बघून घ्या. ठीक आहे, हे नंतर PDF मध्ये तुम्हाला भेटणारच आहे आणि याची PDF सुद्धा मी देणार आहे. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला फ्री मटेरियल मध्ये भेटून जाईल. त्यानंतर हा ग्रॅज्युएट लेवलचा आहे म्हणजे पदवीधर आहे. ठीक आहे, ओके, चला. तर हे वाला झालं, बघून घ्या एकदा. ठीक आहे, आता या कोणकोणते असे 10 पद आहे जे आपल्या वेस्टर्न रिजन मधले आहे. बाकीचे सेंट्रल रिजन, नॉर्थ रिजन, हे ते रिजन, सगळ्या रिजन मध्ये तुम्हाला भेटणारच आहे. तशा तर खूप पोस्ट आहे, पण जर कोणी असं असेल की नाही आपल्या महाराष्ट्रातच त्याला राहायचं आहे, तर त्याच्याकरता 10 अशी पदं कोणती आहे ज्याला तुम्हाला क्वालिफिकेशनची गरज नाही. सुरुवात करण्याच्या पहिले 2 मिनिटं सांगून देतो की 12 तारखेपासून आपली ऑलरेडी मॅच चालू झालेली आहे. आता बेसिक सेशन चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, कारण की मॅथ्स रिजनिंग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येणार आहे. विदाऊट मॅथ्स रिजनिंग तुम्ही येणारी अपकमिंग कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकत नाही. याला तुम्ही ऑप्शनमध्ये ठेवू शकत नाही. यामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळाले तरच तुमचं कल्याण होईल. ठीक आहे, ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं, ऑलरेडी प्ले स्टोअरवर तुम्ही जाऊ शकतात. स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन असं लिहा, तिथं ऍप्लिकेशन तुम्हाला भेटून जाईल किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. चलो, तर बघा, अशा 10 पोस्ट आहेत टोटल. वेस्टर्न रिजनचे आहे. वेस्टर्न रिजन याच्यामध्ये सिक्वेन्स वाईज दिलेलं आहे मी. 10,825 असं पोस्टचं नाव आहे, हे कोड आहे आणि हे त्या पोस्ट आहे कोणकोणत्या. आणि तिथं 10वी 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 12वीचे 2 आहे, त्याच्यामधली एक फक्त शेवटची टायपिंग आहे. एवढंच फक्त तुम्ही ऍडजस्ट करा. बाकीच्या तुम्हाला सर्व पोस्ट कुणीही सगळेजण याला अप्लाय करू शकतात. तुम्ही असं विचार नका करू की सर मी ग्रॅज्युएशनचं तर मग मी 10वीला अप्लाय करू शकतो. करू शकतात, 12वीच्या लेवलला पण करू शकतात. तुम्ही खाली उतरू शकतात, वर नाही चढू शकत असं. तर 10वी वाला 12वी किंवा ग्रॅज्युएशनला नाही अप्लाय करू शकत, पण ग्रॅज्युएशन वाले सर्वांना अप्लाय करू शकतात. 12वी वाले 12वीला करू शकतो आणि 10वीच्या याला पण करू शकतो असं. तर हे एकदा नीट चेक करून घ्या. असं पण आता काही जण असणार की सर या पोस्टचं आम्हाला माहीतच नव्हतं आणि मग आता आम्हाला अप्लाय करायचंय, तर मग बाबा ते एक तर पहिले पूर्ण कॅन्सल करा तुम्ही जो फॉर्म भरलाय, किंवा करेक्शनचं डेट येतो. करेक्शनची डेट बहुतेक 26 ते 28 आहे. ठीक आहे, तर मग त्यावेळेस पर करेक्शन 200 रुपये लागतो, पर पोस्ट मध्ये करेक्शन. तर ते करण्यापेक्षा मग असं काहीतरी आता करा तुमच्या हिशोबाने, काय करायचं, नाही तर कॅन्सल करा, ते पैसे तर परत भेटणार नाही. दुसरी गोष्ट, पर पोस्ट साठी 100 रुपीज आहे. तर जर तुम्ही या 10च्या 10ला अप्लाय केलं तर 1000 रुपये. तसं पण इथं महाराष्ट्रात आपण सरळ सेवेला 1000 रुपये भरतोच.
आणि त्यातल्या त्यात फिमेल कॅन्डिडेट, मग त्या ओपन असो किंवा कोणत्याही कॅटेगरीचे असो, किंवा SC ST कॅन्डिडेट मेल फिमेल दोन्ही, किंवा डिपार्टमेंटल वाले सर्व्हिसमॅन वगैरे एक्स सर्व्हिसमॅन, त्यांना कोणताही फीस नाहीये. तर फीस कोणाला भरायची आहे? माझ्यासारखे ओपन मेल प्लस OBC मेल किंवा NT वगैरे DTDC. कारण की ह्या जरी महाराष्ट्रात तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट आहे किंवा SC ST आहे, पण ते सेंटरचं पाहिजे. आता सेंटरचं नाहीये तुमच्याकडे सर्टिफिकेट. खूप जणांचा हा प्रॉब्लेम होता की सर सेंटरचं सर्टिफिकेट नाहीये, तर ते चालेल का तिकडं? तर तिथं मग रिझर्वेशन भेटणार नाही. मग तुम्ही तिथं जनरल मधूनच अप्लाय करा. पण असं नका करू की अप्लायच करणार नाही. आणि जनरल मधून अप्लाय केलं तर जास्तीत जास्त काय होईल? तुम्हाला फीस भरावं लागेल ना, आणि कट ऑफ थोडा जास्त जातो. एवढा डिफरन्स नसतो कट ऑफ मध्ये. ठीक आहे, असं. तर बघा, हा डायरेक्टली हे कोड आहे. एकदा हे कोड ओरिजिनल सर तुम्ही लिहून आणले, काय गॅरंटी ह्याची की नाही? तर मग ते गॅरंटी दाखवण्याकरता बघा मी हे सगळं डाउनलोड करून आणलेलं आहे पहिल्यापासून. जसं हे पोस्ट प्रिफरन्स आणि हे कुठं भेटतं मी याची लिंक पण देतो, आणि हे लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर असं बघा, फेज 13 2025 सिलेक्शन पोस्ट डिटेल्स तुम्हाला दिसत आहे. तर इथं कोड दिलेला आहे बघा, वेस्टर्न रिजन 10825, टेक्निकल अटेंडंट बार्बर, कामटी हे मला पण माहित नव्हतं, तुम्ही चेक केलं गुगलवर, हे नागपूर मधलं आहे. ठीक आहे, तिथं तुमची पोस्टिंग असेल. हेअर कटिंग अँड शेव ऑफ. आता तुम्हाला वाटणार असेल याच्याकरता मी पैदा झालो होतो काय? हे बघा, सॅलरी बघून घ्या पहिले. 10वी क्वालिफिकेशन आहे. सॅलरी लगभग 56,900 पर्यंत आहे. कोण देतो आज? अरे तुम्हाला पहिले जॉब पास होऊन दाखवा, ते नंतर जॉईन करायचं की नाही करायचं ते नंतर बघू. ठीक आहे, ऍडिशनल डिटेल 28 ते 27, आणि याच्यामध्ये पण तुम्हाला रिलॅक्सेशन असतं रिझर्वेशन कॅटेगरीला. तर बघून घ्या. नॉन टेक्निकल आहे, फिमेल मेल ट्रान्सजेंडर सगळे अप्लाय करू शकतात वगैरे वगैरे वगैरे. कॅटेगरी वाईज डिटेल्स पण दिलेले. किती पोस्ट आहे? 2 आहे टोटल पोस्ट आहे, त्याच्यामधल्या 2चे 2 अनरिझर्व आहे. असं ते प्रत्येक पोस्ट मी केलेले बघा. जसं हा 10925, इथं सुद्धा कुक, एक चांगला कुक तुम्ही बनवू शकतात, कोणी बनवू शकतं, ऑटोमॅटिकली येत असते. फक्त 10वी लेवलचं आहे. एक तर मॅट्रिक पास पाहिजे, बस एवढंच, अजून काही नाही. तर ठीक आहे, हे असं तुम्ही करू शकतात. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, आणि पोस्टिंग पण कामठी महाराष्ट्र नागपूर. त्यानंतर अजून एक पोस्ट आहे 11,025 कामठी महाराष्ट्र, याला पण फक्त 10वी पाहिजे. ठीक आहे, आणि हे आहे टेक्निकल अटेंडंट मसालची. ओके, त्यानंतर अजून एक पोस्ट आहे वेस्टर्न रिजन 11,125 टेक्निकल अटेंडंट मेस वेटर. ठीक आहे, कामठीमध्येच पोस्टिंग असेल, आणि 56,900 पर्यंत सॅलरी. एज लिमिट तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे जे दिलेलं आहे मी 10चे 10 पोस्टचे ओरिजिनल, हे SSC ने दिलेलं आहे. तर हे पण मी तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये हे सगळं टाकून देतो, तुम्हाला एक्झॅक्टली चेक करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा 11,825 नॉन टेक्निकल MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. म्हणजे काही काम असतं बाबा, की फोटोकॉपी करू नये, फॅक्स कर, क्लेरिकल काम, नॉन क्लेरिकल काम, जनरल क्लिनिनेस वगैरे वगैरे. नागपूरमध्ये पोस्टिंग आहे, आणि एक तर 10वी पाहिजे किंवा ITI होल्डर पाहिजे. आणि सॅलरी बघा तुम्ही, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर 56,900 पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा 12,025 मल्टीटास्किंग. इथं वेगवेगळं पोस्टिंग आहे. वेस्टर्न रिजन ऑफ महाराष्ट्र, गुजरात, गोवा, MP, छत्तीसगड. तर आपलं महाराष्ट्र पण आहे म्हणून मी इन्क्लूड केलं. 10वी बेस आहे, तर इथं पण मल्टीटास्किंग आहे, नॉन टेक्निकल आहे, 56,900. आता 10वी बेसच्या मुलाला किती पगार देणार रे, है ना? मेन म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे काही लागत नाहीये. इथं हा पण मल्टीटास्किंग आहे, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा करता. तर इथं सुद्धा तुम्हाला ड्युटीज ऑफ पोस्ट दिलेली आहे. मॅट्रिक्युलेशन पाहिजे किंवा ITI होल्डर पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर नेक्स्ट बघा 12,325 वेस्टर्न रिजन मल्टीटास्किंग ऑफिसर, अहमदाबाद आणि नागपूर. तर अशा 10वी बेस पाहिजे फक्त तुम्हाला. मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, डिपार्टमेंट ऑफ वॉटर. त्यानंतर नेक्स्ट आहे 12वी लेवलचं बघा, फील्डमॅन. चांगली पोस्ट आहे 13,725 नागपूर महाराष्ट्र. काय काय करावं लागतं? एन्युमरेशन ऑफ ट्रीज, लेइंग आउट प्लॉट्स, ब्लेझिंग, नंबरिंग ऑफ ट्रीज, मिसलेनियस वर्क. ठीक आहे, वगैरे वगैरे वगैरे. फील्ड वर्क आहे, फॉरेस्ट सर्वे सारखं. 12वी लेवलचं आहे, आणि थोडंसं पेमेंट पण जास्त असणार मग. तर हा पेमेंट जातो 63,200 पर्यंत मॅक्स पेमेंट. ठीक आहे, सगळं इन्क्लुडिंग सगळं.
आणि त्याच्यानंतर ही एक पोस्ट आहे 12वी लेवलची, फक्त याला ॲडिशनल एक टायपिंग आहे, पण ही पोस्ट चांगली होती म्हणून सांगतोय. वेस्टर्न रिजन 14425 असिस्टंट आहे, ॲडमिन आणि HR ज्यांना ऑफिस वर्क पाहिजे. सेंट्रल ऑफिस KVIC मुंबईमधली पोस्टिंग आहे. मग तर मुंबईवाल्यांनी लक्ष द्या. 12वी लेवलचा आहे, 12वी लेवलचा आहे. पण जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल 35 वर्ड पर मिनिट आणि 30 वर्ड पर मिनिट इन हिंदी ऑन कॉम्प्युटर, म्हणजेच ते मराठी टायपिंग लाईक, तर ते आणि याला हे पण चांगलं आहे. सॅलरी बघा 63,200 पर्यंत, 12वी लेवलची. जमतं का नाही? तर हे सगळं डिटेल्स मी दिलेले, हे सगळं तुम्ही बघून घ्या. एवढं जास्त याच्यात वेळ घेत नाही मी. तर या पोस्ट आहे. अशा टोटल किती पोस्ट माहिती आहे तुम्हाला वेस्टर्न रिजन मध्ये? तुम्हाला डिटेल्स दाखवतो बघा. या 315 पासून इथं लिहिलेलं जसं वेस्टर्न रिजन. तर आता मी काय केलं, हा मला कोड दिसला, तो प्रॉपर कोड तिथं जाऊन बघितला आणि त्याचे क्वालिफिकेशन चेक करत गेलो. मग ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स नाहीये, काही टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, एक व्यतिरिक्त फक्त, आणि बाकीचं स्किल वगैरे काही रिक्वायरमेंट नाहीये, ते मी तुम्हाला दाखवलं. बाकीचं मग तुम्ही तुमच्या हिशोबाने चेक करा. अजून ह्या सर्वच्या सर्व पोस्टला पण तुम्ही अप्लाय करू शकतात. तर असं 18 ते 30 आहे. लेवल 6 म्हणजे सर्वात जास्त पेमेंट. लेवल 6 हे हायर पेमेंट आहे. लेवल 7, लेवल 8, ठीक आहे. असं हायर सेकंडरी ते असं आहे. मग इथं बोसन, मग इथं ज्युनियर फिशिंग गिअर टेक्नॉलॉजीज, टेक्निकल ऑफिसर. आता हे टेक्निकल फील्ड आहे ना, ते याला एक्सपिरियन्स लागेल म्हणून मी याला इन्क्लूड नाही केलं असं. तर हे 315 पासून 322, 23, 25, 28 पर्यंत वेस्टर्न रिजनच्या सगळ्या या. 329, 33 पर्यंत वेस्टर्न रिजन, टेलिकॉम असिस्टंट वगैरे वगैरे. त्यानंतर 334 ते 339, 340 ते 344, 345 ते 351, आणि 352 ते 355, आणि 356 ते 363, आणि 365, म्हणजे 312 पासून 365 पर्यंत एवढ्या सगळ्या पोस्ट आहे वेस्टर्न रिजनच्या. हे तुम्ही बघून घ्या एकदा वन बाय वन. जिथे जिथे तुम्ही अप्लाय करू शकता तिथं करा. 100% झालं. आणि तरी त्यातले मी 10 पोस्ट तुम्हाला काढून दाखवल्या. आता एवढंच केलं मी. आता रात्रभर बसलो राव, काय करणार मग. तर बघून घ्या. अंकगणित बुद्धिमत्तेची बॅच खूप चांगली बॅच चालू आहे. काही जरी डाऊट असला याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे. कुठे गेला नंबर? हे इथं बघा, नाही तर इथं पण दिलेला आहे. एकदा व्हॉट्सअप करा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर करतो. ठीक आहे. आणि सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, किंवा ॲप्लिकेशनमध्ये जा. तुम्हाला फ्री मटेरियल सेक्शनमध्ये तुम्हाला सगळे पेपर, इवन याचे पेपर सुद्धा मी मागच्या 5-6 वर्षाचे पेपर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. तर फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला ओरिजिनल क्वेश्चन पेपर, आणि तसं यावर मी काल सेशन घेतला होता युट्यूबवर. ओके. तर एकंदरीत असा हा अशी ही एक्झाम आहे. जॉईन व्हा कुठेतरी. सेंट्रल गव्हर्नमेंटचे माणूस असणार तुम्ही, त्यामुळे रिटायरमेंट पर्यंत तरी तुम्हाला पेमेंट, आणि 8 पे कमिशन आलं तर पेमेंट पण खूप जास्त वाढणार आहे. ठीक आहे. तर इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.